Hello friends, myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dudi. In today's lecture, we will cover the ophthalmic preparations. So let's start with the introduction. So ophthalmic doses or the preparation which are designed for application to the eyes. आता ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन कोणाला म्हणणार किंवा ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन काय असतात तर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्स आर दोज प्रिपरेशन विच आर डिझाईन्ड फॉर ॲप्लिकेशन टू द आईज की जे डोळ्यात टाकण्यासाठी तयार केलेले असतात. तर कशासाठी तर फॉर ट्रीटमेंट ऑफ डिसीज, फॉर सिम्प्टोमॅटिक रिलीफ ऑफ सिम्टम्स, फॉर डायग्नोस्टिक पर्पज ऑर ॲज एड टू सर्जिकल प्रोसिजर. एक तर ट्रीटमेंटसाठी यूज करू शकतो काही किंवा सिम्प्टोमॅटिक रिलीफ ऑफ सिम्टम्स किंवा डायग्नोस्टिक पर्पज काही डायग्नोसिस करायचं असेल आईजमध्ये तर ते डायग्नोसिस पर्पजसाठी ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन इन्स्टिल करतात किंवा ॲज अ सर्जिकल प्रोसिजर म्हणून. So let's start with the definition. So ophthalmic products which are sterile products meant to installation into the eyes in the space in between eyelid and eyeballs. तर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन हे असे प्रिपरेशन की जे इन्स्टिल केले जात असतात इन टू दी आईज इन द स्पेस बिटवीन आयलिड अँड आयबॉल. तर डोळ्यांची पापणी आणि जो डोळ्याचा बॉल आहे दॅट इज आयबॉल. तर इन दॅट स्पेस बिटवीन वी instill that ophthalmic preparation. So this product which must be sterile and for that purpose it prepare under a same condition and by the same method as other parenteral preparations are prepared. तर जे पॅरेंटल प्रिपरेशनसाठी एक कंडिशन लागते, जी प्रोसिजर लागते, तर त्याच मेथडनुसार किंवा त्याच कंडिशनमध्ये ऑप्थॅल्मिक प्रॉडक्ट हे तयार केले जात असतात. दॅट इज अ असेप्टिक कंडिशन की जिथं कुठल्याही प्रकारचं पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम हे असायला नको, कंप्लीट स्टराईल कंडिशनमध्ये हे ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन तयार होत असतात किंवा तयार करावे लागतात. So ophthalmic product which includes eye drop, eye lotions, eye ointments, eye suspension and last one that is the contact lens solutions. So these are the ophthalmic product which are used in the eyes, that is eye drop, eye lotion, eye ointment, eye suspension and contact lens solution. So this is the image of eye drop, then eye lotion, then eye ointment that is instilled into the eyes which is in the form of ointment. Then how to use eye ointment gel properly. तर ऑइंटमेंट किंवा जेल कसं प्रॉपरली यूज करतात त्याची ही इमेज आहे की इनिशियली हँड रिन्स करून घ्यायचं आहे विथ द हेल्प ऑफ सोप और डिटर्जंट. देन जे आय ऑइंटमेंट आहे ते इन्स्टिल करायचं आहे आणि ग्रॅज्युअली आई ज्या असणार आहेत त्या क्लोज करायच्या आहेत. देन दिस इज द इमेज ऑफ आय सस्पेन्शन, देन इमेज ऑफ कॉन्टॅक्ट लेन्स. देन नेक्स्ट point that is the types of ophthalmic products. So ophthalmic products which are categorized into the number of groups, that is liquid preparation for application to the surface of eye such as eye drop and eye lotion. की असे प्रिपरेशन की जे अप्लाय केले जात असतात किंवा जे इन्स्टिल केले जातात टू द सरफेस ऑफ द आय, जसं आय ड्रॉप असेल किंवा आय लोशन्स असेल तर हे अप्लाय केले जात असतात, हे इन्स्टिल केले जात असतात. देन सेमी प्रॉडक्टमध्ये किंवा सेमी सॉलिड प्रॉडक्ट सच ॲज आय ऑइंटमेंट असेल, आय क्रीम्स असेल और जेल फॉर ॲप्लिकेशन टू द मार्जिन ऑफ आयलिड और फॉर इंट्रोडक्शन इन टू द कंजक्टिव्हल सॅक. तर आयलिडमध्ये किंवा मार्जिन ऑफ आयलिड जी असणार आहे
तर त्याच्यामध्ये हे आय ऑइंटमेंट किंवा क्रीम्स किंवा जेल्स हे अप्लाय करतात. देन सॉलिड प्रिपरेशन सच ॲज ocular insert which are intended to be placed in contact with the surface of eye to produce a modified release of medicament over a long period of time. आता ऑक्युलर इन्सर्ट की ज्याच्यामध्ये काही वेळा मेडिसिनसुद्धा असतात की एक प्रोलॉंग किंवा एक सस्टन ॲक्शन क्रिएट करण्यासाठी एक लॉंग ड्युरेशन पर्यंत किंवा एक लॉंग ड्युरेशनसाठी जेव्हा एखाद्या ड्रगची ॲक्शन क्रिएट करायची असेल तर तेव्हा ऑक्युलर इन्सर्ट्स हे इन्सर्ट केले जात असतात इन टू दी आईज, दॅट इज विच इज अ सॉलिड प्रिपरेशन अँड इंटेंडेड टू बी प्लेस्ड इन कॉन्टॅक्ट विथ सरफेस of the eye to produce a modified release of medicament over prolonged period. Then parenteral product for subconjunctival or intraocular injections. तर काही असे पॅरेंट्रल प्रॉडक्ट आहे की जे इंट्राऑक्युलर पद्धतीने किंवा इंट्राऑक्युलर रूटने हे दिले जात असतात. Then next, that is a liquid product for irrigation of the eye during a surgical procedure. तर सर्जिकल प्रोसिजर जेव्हा होत असते ॲट दॅट टाईम काही लिक्विड प्रॉडक्ट हे यूज केले जात असतात फॉर इरिगेशन ऑफ आई की दॅट इज अ वॉशिंग ऑफ आईज. सो ऑल ऑप्थॅल्मिक प्रॉडक्ट आर रिक्वायर्ड टू बी स्टराईल अँड फ्री फ्रॉम एक्सटेनियस पार्टिक्युलेट मॅटर. Solution which is used during surgery should not contain any preservative. So at the time of surgery, whatever solution which are used, it does not contain any type of preservative. So these are the images of ocular injection की जे ऑक्युलर स्पेसमध्ये किंवा ऑक्युलरली इंट्राऑक्युलरली हे इंजेक्शन्स दिले जात असतात. Then requirements of ophthalmic preparations. So first requirement, that is free from foreign particle, proper viscosity, proper tonicity. Then pH of preparation should be properly maintained, sterile product and proper surface activity. So let's see one by one. So first, that is the foreign particles. So all the ophthalmic product should be clear and free from foreign particles such as fibers as well as filaments. तर जेवढेही ऑप्थॅल्मिक प्रॉडक्ट असतील ते फ्री फ्रॉम फॉरेन पार्टिकल हे असायला पाहिजे और दॅट प्रॉडक्ट शुड बी क्लिअर वन. ओके, सो ऑप्थॅल्मिक प्रॉडक्ट शुड बी क्लॅरिफाईड व्हेरी केअरफुली बाय पासिंग थ्रू बॅक्टेरियल प्रूफ फिल्टर सच ॲज मेम्ब्रेन फिल्टर, सिंचर ग्लास फिल्टर. तर कुठल्याही प्रकारचा पार्टिक्युलेट मॅटर जसं फॉरेन पार्टिकल असेल, फायबर असेल, फिलामेंट्स असेल हे त्या ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनमध्ये यायला नको म्हणून ते प्रिपरेशन जे असणार आहे, ऑप्थॅल्मिक सोल्युशन जे असणार आहे ते पास केलं जात असतं थ्रू द बॅक्टेरियल प्रूफ फिल्टर सच ॲज मेम्ब्रेन फिल्टर असेल किंवा सिंचर ग्लास फिल्टर असेल. द पार्टिकल साईज of eye suspension should be in a ultra fine state of subdivision to minimize irritation. तर कुठल्याही प्रकारची इरिटेशन डोळ्यांना व्हायला नको म्हणून आय सस्पेन्शन कंटेनिंग वॉट एवर पार्टिकल विच आर इन अ अल्ट्रा फाईन स्टेट ऑफ डिव्हिजन. एक अल्ट्रा फाईन त्याची साईज असायला पाहिजे. अँड अ सेपरेट फिल्टर शुड बी यूज फॉर डिफरंट ऑप्थॅल्मिक प्रॉडक्ट इन ऑर्डर टू अवॉइड कंटॅमिनेशन. सो टू अवॉइड द कंटॅमिनेशन बाय यूजिंग अ डिफरंट ऑप्थॅल्मिक बाय डूइंग द डिफरंट फिल्टर्स for particular product, that is a separate filter should be used for a different ophthalmic product. तर प्रत्येक प्रॉडक्टला एक वेगळं सेपरेट फिल्टर हे असायला पाहिजे का, कारण की कंटामिनेशन व्हायला नको म्हणून. देन सेकंड इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक दॅट इज और सेकंड रिक्वायरमेंट ऑफ ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन दॅट इज द विस्कॉसिटी. So in order to prolong the contact time of drug in the eye, various thickening agents are added in the ophthalmic preparation. तर एक कॉन्टॅक्ट टाईम वाढावा. कॉन्टॅक्ट टाईम वाढला म्हणजेच काय होणार आहे की जो ड्रग असणार आहे
तो ड्रग एक लॉंग ड्युरेशनसाठी ती ॲक्शन दाखवणार आहे. दॅट इज इन ऑर्डर टू प्रोलॉंग द कॉन्टॅक्ट टाईम ऑफ ड्रग इन द आय व्हेरियस थिकनिंग एजंट्स आर ॲडेड इन द ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. तर ते साध्य करण्यासाठी एक प्रॉपर विस्कस प्रिपरेशन तयार करण्यासाठी आपण थिकनिंग एजंट सच ॲज पॉलिव्हिनिल अल्कोहोल विच इज यूज इन द कॉन्सन्ट्रेशन 1 to 4%, polyethylene glycol, methyl cellulose, carboxymethyl cellulose are some of the commonly used thickening agents are used in preparation of ophthalmic. Then by adding that agent, that is that thickening agent, improve the viscosity of preparation. एक proper viscosity, एक proper consistency चं ते preparation होईल. So that thickening agent should possess the following ideal characteristics. That is, it should be easy to filter, की इझिली ते फिल्टर व्हायला पाहिजे, इझिली स्टराइलाइज व्हायला पाहिजे, दॅट इज इझी टू स्टरलाइज अँड कॉम्पॅटिबल विथ द अदर इन्ग्रेडियंट विच आर ॲडेड इन दॅट ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. अपार्ट फ्रॉम दॅट इट शूड पजेस अ रिक्विस्टिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड क्लॅरिटी लेवल. तर एक प्रॉपर क्लॅरिटीचं थिकनिंग एजंट हे यूज करायला पाहिजे फॉर मेकिंग द विस्कस प्रिपरेशन. So thickening agent which are not included in the formulation of eye drop and eye lotion which are required to be used during or after surgery due to some possible adverse effect on the interior of the eye. तर thickening agent जे असतात तर thickening agent हे सहसा यूज केले जात नसतात इन आय लोशन्स ॲज वेल ॲज इन अ आय ड्रॉप प्रिपरेशन. तर कशासाठी due to the some adverse effect is occur by adding that thickening agent in the eyes. That's why the thickening agent are not included in a eye drop and eye lotions which are used during or after surgery. The next essential requirement, that is tonicity. So ophthalmic product should be or must be isotonic with a lacrimal secretion to avoid discomfort and irritation. So whatever discomfort, whatever irritation हे व्हायला नको म्हणून सर्व ऑप्थॅल्मिक प्रॉडक्ट जे असणार आहे हे ऑप्थॅल्मिक प्रॉडक्ट आयसोटोनिक असायला पाहिजे विथ द लॅक्रिमल सिक्रेशन. इफ सपोज दॅट ऑप्थॅल्मिक प्रॉडक्ट आर नॉट आयसोटोनिक, at that time there is a chances of discomfort and irritation in the eyes. The next, that is, it has been observed that eye can tolerate a range of tonicity from 0.5 to 2% of sodium chloride. So there are certain isotonic vehicles which are used to prepare ophthalmic product like 1.9% boric acid, सोडियम ॲसिड फॉस्फेट बफर. तर एक टोनिसिटी मेंटेन करण्यासाठी किंवा आयसोटोनिक व्हेकल करण्यासाठी ऑप्थॅल्मिक प्रॉडक्टमध्ये बोरिक ॲसिड, सोडियम ॲसिड, फॉस्फेट बफर हे ॲड केले जात असतात. द नेक्स्ट रिक्वायरमेंट, इसेन्शियल रिक्वायरमेंट, दॅट इज pH of the preparation. So pH plays an important role in therapeutic activity, solubility, stability and comfort to the patient. तर जे pH असणार आहे that pH play an important role in therapeutic activity, in solubility, stability and comfort to the patient. तर जेव्हा जेव्हा एक थेरापिटिक ॲक्टिव्हिटी क्रिएट करायची, प्रॉपर सोल्युबिलिटी क्रिएट करायची किंवा स्टॅबिलिटी क्रिएट करायची, कम्फर्टनेस क्रिएट करायचं, ॲट दॅट टाईम pH ऑफ द प्रिपरेशन शुड बी मेंटेन. सो जनरली टीयर हॅव अ pH अबाउट 7.4 and eye can tolerate solution having a wide range of pH provided they are not strongly buffered, since the tear will rapidly restore the normal pH value of the eye. So alkaloidal salt solution which are stable at the pH 2 to 3 but
This pH irritate to the eyes, so that the alkaloid get precipitated at the pH above 7 and it creates a number of problems at the time of formulation. म्हणून काय की थोडक्यात की pH of the preparation should be maintained properly for proper therapeutic activity, proper solubility, stability and comfort to the patient. Then sterility. So ophthalmic product must be sterile when they are prepared. तर जेव्हा ऑप्थॅल्मिक प्रॉडक्ट तयार करणार तर प्रॉपरली स्टराईल प्रिपरेशनच हे तयार केलं गेलं पाहिजे. का? कारण की सुडोमॉनास आर्जिनोसा नावाचा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे which is generally found or which is found to be present in ophthalmic product, and that Pseudomonas aeruginosa causes a serious infection to the cornea. Sometimes it can causes a complete loss of eyesight in 24 to 48 hours. तर सुडोमॉनास आर्जिनोसा नावाचा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे तो जर ऑप्थॅल्मिक प्रॉडक्टमध्ये जर राहून गेला रिमेन्स राहिला तर ड्यू टू दॅट सुडोमॉनास आर्जिनोसा देर इज अ चान्सेस ऑफ कंप्लीट लॉस ऑफ eyesight in 24 to 48 hours. And to maintain the sterility in multi-dose container containing ophthalmic product, a suitable preservatives are added. तर जे मल्टीडोस कंटेनर असणार आहेत त्या मल्टीडोस कंटेनरमध्ये प्रॉपरली स्टरिलिटी कंडिशन मेंटेन राहावी म्हणून प्रॉपर और सुटेबल प्रिझर्वेटिव्ह हे ॲड केले जात असतात. त्या प्रिझर्वेटिव्हची क्वालिटी काय असायला पाहिजे? सो द प्रिझर्वेटिव्ह शुड बी नॉन टॉक्सिक, नॉन इरिटंट अँड शुड बी कॉम्पॅटेबल विथ द मेडिकामेंट्स. तर ते नॉन टॉक्सिक असायला पाहिजे, नॉन इरिटंट असायला पाहिजे अँड कॉम्पॅटेबल विथ द नंबर ऑफ मेडिकामेंट्स हे ते असायला पाहिजे. द ऑप्थॅल्मिक प्रॉडक्ट विच आर जनरली स्टरलाइज्ड बाय ऑटोक्लेव्ह or filtration through bacterial proof filter and addition of bactericide at a low temperature. तर जे ऑप्थॅल्मिक प्रॉडक्ट आहे हे स्टरलाइज कसं केलं जात असतं तर बाय युझिंग ऑटोक्लेव्ह असेल और बाय युझिंग फिल्ट्रेशन थ्रू बॅक्टेरियल प्रूफ फिल्टर और बाय ॲडिशन ऑफ बॅक्टेरियोसाइड ॲट अ लो टेम्परेचर अँड ड्यू टू दॅट वी प्रिपेअर अ स्टराईल प्रॉडक्ट. Then next, essential requirement, essential characteristic of ophthalmic preparation, that is surface activity. So the vehicle which is used in ophthalmic preparation must have a good wetting ability to penetrate cornea and other tissue. तर सरफेस ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय की थोडक्यात की ड्रग कॉन्टॅक्ट आपण म्हणत असतो की प्रॉपर पेनिट्रेशन. ओके, तर जे व्हेकल यूज केलेलं असणार इन ऑप्थॅल्मिक प्रॉडक्ट मस्ट बी अ व्हेरी गुड वेटिंग ॲबिलिटी की त्याची वेटिंग ॲबिलिटी ही चांगली असायला पाहिजे. वेटिंग ॲबिलिटी म्हणजेच काय थोडक्यात की वेट होणं, ओलं करणं. ओके, टू पेनिट्रेट कॉर्निया अँड अदर टिश्यू. तर ते पेनिट्रेट व्हायला पाहिजे इन अ कॉर्निया और इन अ अदर टिश्यू अँड सर्टन सर्फेक्टंट्स और वेटिंग एजंट आर ॲडेड which are found suitable for ophthalmic product. So that surfactant which does not or should not cause any damage to the tissue of eye, and generally benzalkonium chloride, polysorbate 20, polysorbate 18, dioctyl sodium sulfosuccinate are some of the surfactants which are commonly used in preparation of ophthalmic product. This is the essential characteristic of different ophthalmic preparation. Thank you.